गेला 1 तास इथं बसून ठेवलंय. कुठं राहिले ते इन्स्पेक्टर? 11:15 वाजले. इकडं पप्पा वाट बघत असतील आपली. हवालदार साहेब, अहो कुठे आहेत तुमचे इन्स्पेक्टर? किती वेळ अजून? आम्हाला सांगितलं होतं की फक्त स्टेटमेंट देण्यासाठी या. आता आम्ही आलोय तर त्यांचा पत्ताच नाहीये इथं. अजून किती वेळ वाट बघायची आम्ही? साहेब कामात आहेत, जरा टाइम लागेल. काय रे, दोघं थांबलेत ना? होय, पण साहेब सारखं तुमचं नाव विचारतायत ते. अरे काय तर कारण सांगणार त्यांना. दामिनी मॅडमने 3-4 तास त्यांना अडकून ठेवायला सांगितले. जा. साहेब अहो किती वेळ अजून? सांगितले ना एकदा, साहेब येतील तेव्हा स्टेटमेंट घेतील. वाट बघावी लागेल, अजून तासभर तरी लागेल. धैर्य, मी काय म्हणते, मी जाऊन पप्पांना भेटून येऊ का? नाही म्हणजे काय आहे की ते वाट बघत असतील ना आपली, आणि ऊन पण खूप आहे. उगाच त्यांना त्रास होत असेल. त्यापेक्षा मी पुढे जाते आणि त्यांना भेटते. हा ठीक आहे, सांभाळून जा जरा. मी आलोच. सावीला काय झालंय? ही काय एवढी अस्वस्थ आहे? धैर्य, ते अंगठी मला वाटलं मी घातली अंगठी. बाहेर गेल्यावर माझ्या लक्षात आलं. मी पण ना, मी जाते पटकन. पप्पा वाट बघत असतील ना. जाते मी. सविता, मी पण येतो. इन्स्पेक्टर साहेबांना यायला तासभर लागणार आहे ना? माझं एक महत्वाचं काम आहे, तेवढं करून येतो मी परत. धैर्य सर, अहो कुठे चाललात? तुमचं स्टेटमेंट घ्यायचं आहे आता. आता स्टेटमेंट नाही घेतलं तर केसचं काम मागे पडेल. तुम्हाला माहितीये, कोणालाही मारून टाकणं माझ्यासाठी काही कठीण नाही. याच भिकारड्या झोळीत आहेत ना पुरावे. लेकीचा जीव हवा असेल तर ते सगळे पुरावे माझ्याकडे द्या. हे काय माहितीये, याच्यात जगातलं भयंकर विष. याचे 4 ते 5 थेंब जरी पोटात गेले ना, तरी माणूस दामिनी मुजुमदार, तुझं कारस्थान जगासमोर येऊ नये म्हणून हर तऱ्हेने मला गप्प करण्याचा प्रयत्न केलास. मला जिवे मारण्याचा प्रयत्न केलास. माझ्या विरोधात माझ्या सावीचा उपयोग केलास. तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केलास. मला धैर्यरावांना काही सांगता येऊ नये म्हणून घरी येऊन खोटं नाटक केलास आणि त्यांना घरी घेऊन गेलीस. आई, काय झालं? आणि तू इकडे कशी आलीस? तुझा हॉस्पिटल मधला व्हिडिओ बघितला, मला तेवढी धडकी भरली ना, कधी एकदा तुला बघते असं झालं होतं, म्हणून आले. जरा जास्तच पॅनिक झाली. घरी जाऊन जरा वेळ आराम केला की बरं वाटेल तिला. पण आज तुला कोणीही वाचवू शकणार नाही. काय वाटेल ते झालं तरी धैर्य आणि सावी तुझा खरा चेहरा जगासमोर आणतील.
नाही, आता नाही थांबू शकत आहे. जरा महत्वाचं काम आहे, तेवढं करून येतो. अहो काम पण तितकंच महत्वाचं आहे. आधी स्टेटमेंट द्या आणि मग तुम्ही या. अच्छा. आणि गेला तास दीड तास इथं बसवून ठेवलंय आम्हाला, तेव्हा नाही कळलं का तुम्हाला की आमचं स्टेटमेंट घेणं महत्वाचं आहे म्हणून? आता अजून नाही थांबू शकत. माझं एक महत्वाचं काम आहे, तेवढं उरकलं की परत येतो. चल सर. 11 वाजत आले तरी दोघं आले नाहीत. कुठं राहिले असतील हे? पप्पांचा फोन का लागत नाहीये? सारखा आउट ऑफ कव्हरेज येतोय. निदान त्यांना फोन करून सांगितलं तरी असतं की आपण रस्त्यातच होत म्हणून. सावी, टेन्शन घेऊ नको, आपण वेळेत पोहोचू. धैर्य, मला पप्पांची खूप काळजी वाटते. त्यांना काही होणार नाही ना? तर रेंज का नाहीये? फोन का लागत नाही यायचा? पप्पांचा फोन एंगेज येतोय. माझं चुकलं. मी ना त्यांना घरीच बोलवायला पाहिजे होतं. सावी, जरा रिलॅक्स हो. एवढं पॅनिक व्हायची गरज नाहीये. आता भेटूच की आपण थोड्या वेळात पप्पांना. एकदा का दामिनी मुजुमदारचा खरा चेहरा धैर्यराव आणि सावी समोर आला की जन्माचं सार्थक होईल. 7 वर्षापूर्वी घडलेल्या अन्यायाचाही न्याय होईल. सावी, अगं किती वेळ? दामिनी मुजुमदार, तुम्ही? हो, मीच. काय झालं? म्हणजे मी इथे कशी? माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला तुम्ही भेटायला इथे बोलवलंय हे मला कसं कळलं? असे प्रश्न पडलेत का तुम्हाला? मधुसूदन नाईक, तुमची लेक आता आमचं आडनाव लावते. आम्ही सगळे एकाच छताखाली राहतो हे विसरलाय का तुम्ही? त्यामुळे तुम्ही माझ्या मुलाबरोबर, माझ्या सुनेसोबत नेमका काय प्लॅन करताय हे मला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? असं कशाला बोलवलं होतं त्यांना इथे? माझ्या विरोधात असे काय पुरावे दाखवायचे होते त्यांना? बोला. आधी एकदा पुरावे काढून घेतले होते तरीही अक्कल नाही आली का तुला?
कुठे आहेत ते पुरावे? ते पुरावे मी धैर्य आणि सावीलाच देईन. हातात बेड्या पडतील ना, तेव्हा कळेल तुम्हाला की माझ्याकडं काय आणि कसले पुरावे आहेत ते. हा तुझा माज आहे ना, हाच तुला संपवणार आहे. असं ऐकणार नाहीयेस ना तू? मग पुन्हा एकदा मरायला तयार हो. सावी, पप्पांना भेटलं की आधी दवाखान्यात जाऊयात आपण. हं? काय झालं? गाडी का थांबवली? पोचलो का आपण? नाही. अहो मग तुम्ही गाडी का थांबवली? धैर्य, अहो चला ना पटकन, पप्पा वाट बघत असतील तिकडं. सावी, तू तू आधी शांत हो. तुला एवढं असं पॅनिक झालेलं नाही बघू शकत मी. धैर्य, आता ही बोलत बसायची वेळ नाहीये. मला पप्पांना भेटायचंय. आपण जाऊयात लवकर, चला. माहितीये मला, पण तू मनानं शांत झाल्याशिवाय आपण कुठेही जाणार नाही आहोत. सावी, तुला असं पॅनिक बघून पप्पांना तरी बरं वाटणार आहे का? नाही ना? मग जरा 1 मिनिट डोळे बंद करून बस आणि थोडं मन शांत होऊ दे. धैर्य, आधीच मला खूप धडधडते. कधी एकदा पप्पांना भेटते असं झालं. प्लीज चला ना लवकर, जाऊयात आपण. सावी, सगळं कळतंय मला, म्हणूनच म्हणतोय की 1 मिनिट डोळे मिटून जरा शांत बस. अगं, हातांना पार थरथरी सुटलीये तुझ्या, आणि अशानं तुलाच त्रास होईल. प्लीज ऐक माझं. शांत हो सावी, काही होणार नाहीये. काही चुकीचं घडणार नाहीये. मी तुझ्या सोबत असताना काही चुकीचं होऊही देणार नाही. काळजी करू नको. मरणाची धमकी कुणाला देताय दामिनी मुजुमदार? तुम्ही याआधीही मला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण मी परत आलो. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी खऱ्याची बाजू संपवणं एवढं सोपं नसतं. मी नाही घाबरत तुमच्या ह्या पोकळ धमक्यांना. अरे वा, आज कोथिंबीर वड्या, काय स्पेशल? तुझ्या पप्पांना आवडतात ना, म्हणून करते. अरे किती दिवस झाले ठरवत होते, आज करेन उद्या करेन, पण होतच नव्हतं. मग आज ठरवलंच करायच्याच म्हणून. नाही, पण तू हे जे सगळं करतेस पप्पांसाठी, ते आहेत कुठं? तुझ्या पप्पांचा पाय घरात टिकतोय, कामासाठी बाहेर गेलेत. पण आतापर्यंत यायला हवे होते. तू जरा फोन लावून बघ बरं त्यांना.
उचलत नाहीत. फोन उचलत नाही? असं कुठे गेले असतील? आई तू तू टेन्शन घेऊ नको. अगर रस्त्यात असतील, फोनकडे नसेल लक्ष त्यांचं, येतील ते. मी करतो परत फोन. हं? हा. पप्पा, पप्पा तुम्हाला माहित नाहीये, माझं आणि धैर्यांचं नातं स्वीकारून तुम्ही मला खूप मोठे गिफ्ट दिलंय. खरंच थँक्यू. उलट पोरी, आजवर माझ्या वागण्यानं जो तुला मनस्ताप झालाय त्याचा विचार जरी केला तरी स्वतःची लाज वाटते मला. पप्पा प्लीज असं काही बोलू नका बरं. अजिबात असं काही विचार करू नका. विसरून जाते सगळं. असं म्हणणं सोपं आहे, पण धैर्यरावांच्या आडनावरूनच मी ठरवून टाकलं होतं की ते वाईट असतील. त्यांच्यातला चांगुलपणा बघण्याची तयारीच नव्हती माझी. पण हे सगळं मी तुझ्या काळजीपोटी वागलो. आपल्या पोरीचं लग्न चुकीच्या माणसाशी झालंय, ते कोणत्या बापाला सहन होईल? ज्या घराण्याशी आयुष्यभर वैर पत्करलं त्या घराण्याची आपली एक सून आहे हे कळल्यावर काळजाचा थरकाप उडाला माझ्या. आणि म्हणून तुला आणि धैर्यरावांना दुखावत राहिलो. पप्पा हे बघा, आता सोडून द्या ते सगळं. अजिबात त्या गोष्टीचा विचार करू नका. मला मनातून पूर्ण खात्री होती एक ना एक दिवस तुमचा धैर्यांवर नक्की विश्वास बसेल, आणि तसंच झालं बघा. आता त्या दिवसाबद्दल वाईट वाटण्यापेक्षा मला चांगला आशीर्वाद द्या. बापाचे आशीर्वाद नेहमी आपल्या लेकीच्या पाठीशी असतात. तुला मोठं होताना बघता नाही आलं मला. इतक्या वर्षांनी परत आलो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझी चिमुकली सावीच होती. पण जेव्हा समोर आलीस तेव्हा कळलं की माझ्या मागे आईला आणि भाऊंना आधार देणारी, धैर्यरावांवर मनापासून प्रेम करणारी सावी या बापाच्या मनात एक खंत नेहमी राहील. लेकीचं लग्न बघता आलं नाही, मन भरून तिला आशीर्वाद देता आले नाहीत. पप्पा आत्ताच तुम्ही म्हणालात ना की माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असतील. मग अजिबात कसलीच खंत मनात ठेवू नका. पत्रकार पप्पांची लेक आहे मी, मला शिकवायची गरज लागते. खरंय, अशीच नेहमी हसत राहा आणि धैर्यरावांची साथ कधी सोडू नकोस. तुझ्यासाठी इतका चांगला जोडीदार शोधून सुद्धा सापडला नसता मला. दोघ जण सुखानं संसार करा आणि सत्यासाठी लढत राहा. सगळं ठीक चाललं होतं. कालच पप्पांनी आपलं नातं स्वीकारलं.
सगळे आनंदात होते. मग आज अचानक पप्पांचा फोन आला आणि पप्पांना नेमकं काय सांगायचंय ह्या एका प्रश्नानं माझं डोकं जड झालंय. माहित नाही का सारखं अस्वस्थ वाटते. असं वाटतंय की पप्पांना आपली गरज आहे. मी एक काम करते, मी परत एकदा पप्पांना फोन लावते. हा, त्यांना सांगते की आपण पोचतोच आहे. यांचा फोन का लागत नाहीये? सावी, अगं एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाहीये. पप्पांनी जर तुला एवढं अस्वस्थ बघितलं तर त्यांना सुद्धा काळजीच वाटेल ना तुझी. तू तू प्लीज जरा शांत हो. तुम्ही कितीही वेळा पुरावे गायब करण्याचा प्रयत्न करा, पण मी गप्प बसणार नाही. पुन्हा नव्याने तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा करेन मी. ज्या दिवशी सगळं सत्य जगासमोर आणेन तेव्हाच हा मधुसूदन नाईक शांत होईल. धैर्य, आता का थांबवली गाडी? चला ना लवकर. सावी, आधी स्वतःची अवस्था बघ. हे बघ, मी मागं आता एक टपरी बघितली, मी तिथनं जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येतो, तू बस. धैर्य, मला पाणी प्यायचं नाहीये, मला पप्पांना भेटायचंय. चला ना आपण जाऊयात, पप्पा वाट बघत असतील. सावी, जरा वेळ शांत हो आधी तू. एवढी अस्वस्थ राहू नकोस. बस शांत, 2 मिनिटं, मी पाणी घेऊन आलो. धैर्य, तुम्हाला कळत नाहीये का? मला मला पप्पांना भेटायचंय, ते वाट बघत असतील आपली. चला आपण जाऊयात. सावी, पप्पांना भेटायचंच आहे की, पण अशा अवस्थेत नको. मी आलो, 2 मिनिटात पाणी घेऊन. पाणी प्यायल्यावर जरा बरं वाटेल. सावी, सगळं ठीक आहे, मी आलोच 2 मिनिटं. धैर्य, लवकर या. काही होणार नाही, एवढी काळजी करू नको. येतो. दिवसेंदिवस सावीचं पॅनिक होणं तर वाढतच चाललंय. तिला आधी डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे.
सकाळी ग्लास फुटला आणि आता हा पदर अडकला. काय चाललंय? त्यात धैर्य पण आता नेमके कुठेतरी गेलेत. काय करू मी? हॅलो सावे, पप्पा तुझ्या बरोबर आहेत काय? पप्पा, आई, अगं मी आणि धैर्य त्यांनाच भेटायला चाललोय. का? काय झालं? अगं कधीपासून मी त्यांना फोन लावते पण फोनच लागना झालाय. जरा काळजी वाटली म्हणून म्हणलं. मी पण त्यांना कधीपासून फोन लावते पण माझा पण फोन लागत नाहीये. तू तू टेन्शन घेऊ नकोस. मी आणि धैर्य चाललोच आहे तिकडे. होय काय? मग एक काम कर, तुला पप्पा भेटले ना की सगळ्यात पहिले मला फोन लावायला सांग. हा चालेल, सांगते. आई पण काळजीत आहे. नेमकं काय चाललंय सगळं? मला एवढं अस्वस्थ वाटतंय. पप्पा कुठल्या तरी अडचणीत आहेत असं फिलिंग येत आहे. धैर्य कुठे गेलं काहीच कळत नाही. आता वेळ वाया घालण्यात काही अर्थ नाहीये. मला मला पप्पांकडे गेलंच पाहिजे. त्यांना बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. पप्पांनी पाठवलेलं लोकेशन इथंच कुठंतरी आहे. नाही, मी 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 जाते पप्पांना भेटायला. आज तुमच्या साम्राज्याचा शेवटचा दिवस आहे. थोड्याच वेळात धैर्य आणि सावीला सगळं सत्य कळेल आणि ते स्वतःच तुम्हाला पोलिसांच्या हवाले करतील. शेवटाला सामोरं जायला तयार राहा दामिनी मुजुमदार. मोबाईल पण इथंच विसरली. ही गेली कुठं?
हिला पण आत्ताच तुटायचं होतं. हा पण कसला संकेत नसेल ना? नाही, मला काही करून लवकरात लवकर पप्पांपर्यंत पोचायला हवं.